विद्यार्थी मित्रांनो, मी मेधा शुक्ल धुळे एज्युकेशन सोसायटीमध्ये 1978 मध्ये न्यू सिटी हायस्कूलमध्ये मी रुजू झाले. संपूर्ण संस्कृत हा माझा विषय होता. या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थी माझ्या संपर्कामध्ये आले. अनेक स्वभावाचे ते होते. काही लाजरे बुजरे, काही खोडकर, काही मिश्किल, काही खूप हुशार, तर काही चित्रकार, काही खेळाडू, अशा वेगवेगळ्या प्रकारचे होते. मला अजूनही त्या काही अनेक गोष्टी आठवतात. बारगाव ट्रिपला घेऊन जाताना केलेली धमाल, 2 ऑक्टोबरला आपल्याच वर्गाचा पहिला नंबर यावा म्हणून केलेली ती साफसफाई, सजावट, भरवलेलं ते संस्कृत प्रदर्शन, कुठल्याही स्पर्धेची नोटीस आली की सगळ्या मुलांचे हात वर असायचे. आणि तसंच संस्कृतच्या तालासुरामध्ये म्हणता येते श्लोक, हे सगळं आज आठवतं. ते दिवस खूप फुलपाखरे आणि छान असे होते. ऋषीपंचमीच्या स्पर्धा, त्यात आयत्या वेळेवर दिलेल्या विषयावर बोलणारे ते छोटे छोटे विद्यार्थी तर आजही माझ्या लक्षात आहेत. देवेंद्र देवळे, राकेश साळवे, पंकज मराठे, तो गोडबोले, गानू दरवडे, अरे नावं तरी किती किती सांगू, म्हणजे सगळे आज जसेच्या तसेच स्मरणामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शाळा ही माझ्या दृष्टीने कधी निर्जीव वस्तू अशी नव्हतीच. ती होती चैतन्याचं, उत्साहाचे आणि नवनिर्मितीचं दुसरं रूपच होतं. विद्यार्थ्यांना घडवणारी, विद्यार्थ्यांची मन आणि मनगट घडवणारी आणि त्याच्याबरोबरच त्यांना शाळा आणि गुरुजनांचं जीवनाभिमुख असं मार्गदर्शन देणारी अशी ती शाळा होती. या शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच अनेक उपक्रम, या शिक्षणाबरोबरच अनेक उपक्रम आपण केलेत. एक मूठ धान्य, पोटभर अन्न, याच्यासारखे अनेक जीवनाभिमुख असे उपक्रम शाळेतनं केले गेले. तुमच्यावरती अनेक प्रकारचे हे संस्कारांचं बीजारोपण केलं पहिलं. आणि असे हे सगळे विद्यार्थ्यांचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं मी पाहत आहे. या वटवृक्ष, हे जे वटवृक्ष आहे हेच आज आमच्या आधारवर झालेले आहे. नुकताच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरलेला होता आणि या मेळाव्यामध्ये हे जमलेले सगळे विद्यार्थी इतके एकतानतेने, समरसतेने काम करत होते. त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या ठाई एकलव्याची गुणनिष्ठा मला दिसून येत होती. खरोखर हे पाहून जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. एवढं ना की शिक्षक आणि हे सगळं बघितल्यानंतर असं जाणवलं की शिक्षकी पेशा हा केवळ सामान्य पेशा नाही, सन्मान्य अशा प्रकारचा पेशा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता खूप आठवणी, अनेक सुंदर क्षण, त्या जुन्या आठवणी मी पुन्हा मन कुठेतरी मागे जातो आणि त्या सर्व काही आठवतात. पुन्हा तरुण झाल्यासारखं असं वाटतंय. आणि हे सगळे सुंदर क्षण, या सगळ्या सुंदर आठवणी आम्ही आमच्या हृदय संपुष्टामध्ये नक्कीच जपवून ठेवू. आमच्या पुढच्या जीवनात ते आमच्यावरती अमृत सिंचनाचं काम नक्कीच करतील. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्र उभारणारे असे हे तुमचे सर्व आकाशामध्ये सूर्यासारखे स्वयंप्रकाशाने तळपत राहू, एवढीच सदिच्छा व्यक्त करून तुम्हा सर्वांना शुभाशीर्वाद देते. जय हिंद, जय भारत.